ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहे का? जबरदस्ती चालणार नाही. बिहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाही. बिहार भवनाला मनसेच्या विरोधानंतर आता बिहारी मंत्री अशोक चौधरी यांनी राज ठाकरेंना डिवचलं. हल्लीच्या तरुणांमध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाही. बिहारी माणूस पोट भरण्यासाठी इथे येतो, मग त्यांच्यावर टीका का? तरुणांना राग आला तरी चालेल, कारण आता 4 वर्षांनी निवडणूक आहे. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. मुंबई महापौर पदाची निवड लांबणीवर पडल्याची चर्चा. भाजप शिंदेच्या शिवसेनेच्या गटाची कोकण आयुक्तालयाकडे अद्याप नोंदणी नाही. नोंदणी न झाल्यानं प्रक्रिया पुढे ढकलण्याचा प्रशासनाचा निर्णय. मुंबईमध्ये थोडक्यात निसटता पराभव. मात्र शिवसेनेचे मुंबईमधील गड आजही कायम. मेलो तरी 72, पण 2 व्यापाऱ्यांच्या गुलामीत जगणार नाही. महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. महाराष्ट्रात माणसांचे लिलाव सुरू. कल्याण डोंबिवलीमध्ये जे काही सुरू त्यांची शिसारी आली आहे. राजकारणात कधी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी स्वार्थ नसेल. पक्ष फोडाफोडीवरून राज ठाकरे यांचं हे भाष्य. तिकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा सन्मान हा राखला जाणारच. विकासाच्या मुद्द्यावर मनसेची कल्याण डोंबिवलीमध्ये साथ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही प्रतिक्रिया समोर. राज ठाकरेंना कल्पना देऊनच कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. भाजपकडून पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला. पक्षाचं नुकसान टाळण्यासाठी निर्णय घेतला. मनसे नेते राजू पाटील यांची स्पष्टोक्ती. किशोरी पेडणेकरांच्या गटनेतेपदावरून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी. महत्वाची पदं वरळी विधानसभेतच का? नाराज पदाधिकाऱ्यांचे. नाशिकचा महापौर प्रजासत्ताक दिनानंतरच ठरणार. सूत्रांची माहिती. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस नाशिकच्या महापौरांबाबतचा निर्णय घेतील. महापौर पदासाठी नेत्यांची लॉबिंग मात्र सुरू. सोलापुरातल्या बार्शीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेची महाआघाडी. ठाकरेंच्या दिलीप सोपल यांच्या पोस्टरवरती उद्धव ठाकरेंसोबत शिंदे, अजितदादा आणि पवारांचाही फोटो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची केरळमधील पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला दांडी. राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात त्यांचं नाव घेण्याचं टाळलं, त्यामुळे थरूर नाराज अशी चर्चा. एकाच दिवशी 3 हत्येनं नागपूर हादरलं. कळमेश्वरमध्ये प्रेम प्रकरणातून, अजनीमध्ये किरकोळ वादातून, तर गिट्टी कनान परिसरात जुन्या वादातून करण्यात आली हत्या. 26 जानेवारीपासून हार्बर मार्गावर एसी लोकल धावणार. सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर 14 एसी लोकल धावतील. मध्य रेल्वेची ही घोषणा. मुंबईमध्ये मीठ ग्राइंडर मशीनमध्ये सोन्याची तस्करी. डीआरआयची कारवाई. 2,89,00,000 सोनं जप्त. सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा देखील करण्यात आला दाखल. लाडकी बहीणच्या ई-केवायसी प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी 181 हेल्पलाईन नंबर. योजनेशी संबंधित इतरही तक्रारी, शंकांचं फोन कॉलवर निवारण होणार. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या असणार मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी असा ब्लॉक. ओशिवरा परिसरात गोळीबार केल्याप्रकरणी अभिनेता कमाल आर खान ताब्यात. कमाल आर खाननं स्वतःचा परवाना असलेल्या बंदुकीतून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती. रॅपिड T20 सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दिमागदार विजय. कर्णधार सूर्यकुमार यादवनं अखेर अर्धशतकाचा दुष्काळ संपवला. ईशान किशनची ही वादळी खेळी. अमेरिका WHOमधून बाहेर. जिनेव्हामधील WHOच्या मुख्यालयाबाहेरून अमेरिकेचा ध्वज हटवला. कोरोनामध्ये WHOनं केलेल्या चीनच्या पाठराखणमुळे ट्रम्प मात्र नाराज.